YouTube चॅनल. तर आज माझी खुशी बघून आणि बघून सुद्धा तुम्हाला थोडंसं समजलं असेल की काय असणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे ते. येस, माझ्या दादाचं लग्न ठरतं आहे अँड त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मुलगी बघायची होती. खूप दिवसापासून चाललं होतं की मुलगी बघायची आहे, कोणाशी लग्न करायचंय, अरेंज मॅरेज करायचंय, लव्ह मॅरेज करायचंय, कसं करायचंय. तर आणि बऱ्याच लोकांना उत्सुकता सुद्धा होती की लग्न दादाचं कधी होणार आहे. सो आता आम्ही शोधून काढली एक छान अशी मुलगी निखिलसाठी. आणि आज निखिल आणि मम्मीला म्हणजे आम्ही शोधून काढली मॅट्रिमोनियल साईटवरून. तर मम्मीला आणि निखिलला आज भेटवणार आहोत. तर बघूयात कसं वाटतं, काय होतं. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कळेलच, व्हिडिओमध्ये पूर्ण दिसेलच काय कशी गंमत जम्मत होणार आहे ते. अँड मम्मीची रिॲक्शन मेन म्हणजे काय असणार आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे की मम्मी बघेल तेव्हा. काय मम्मीचं अशा जास्त काही रिक्वायरमेंट नाहीये मुलीसोबत, म्हणजे मुलगी कशी पाहिजे त्यानुसार थोडंफारच आहेत रिक्वायरमेंट. आणि दादाच्या आहेत तशा. निखिलचे एक्सपेक्टेशन आहे. तर आपल्याला निखिल पण लवकरच भेटणार आहे, म्हणजे तो आपल्या सोबतच येणार आहे. तो रस्त्यात भेटणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग त्याचे आपण रिक्वायरमेंट्स ऐकून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण अजून डिस्कशन करू त्या टॉपिकवरती. आणि वन्स ती मुलगी आल्यानंतर आपण मग बघूया काय मम्मीचं रिॲक्शन कसं असतंय, निखिल काय बोलतोय, काय विचारतोय, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि दादाची होणारी बायको कोण आहे ते पण मे बी तुम्हाला समजेल कोण आहे ती आणि ती काय करते वगैरे सगळ्या डिटेल्स. आम्ही तर खूप एक्साइटेड आहे. आणि मे बी हा ब्लॉग जेव्हा तुमच्यापर्यंत येईल ना तेव्हा थोडंसं लेट टाकू आम्ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्यानंतर. आता कारण काय जेवढी म्हणजे आजचं जे आहे ती भेट फक्त मम्मीचीच आहे. सो मम्मीला भेटवायचंय, मम्मीला आवडते नाही आवडते, मम्मीचं काय रिॲक्शन आहे त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील. सो जेव्हा पुढच्या गोष्टी सगळ्या कन्फर्म होतील ना मग त्याच्यानंतर आम्ही ही सिरीज चालू करू. आणि ही पूर्ण म्हणजे एव्हरी डे एक वेगळा एपिसोड असणार आहे. निखिलच्या लाईफ मध्ये कशी म्हणजे नवीन सुरुवात कशी होणार आहे हे सर्व एक रोज एक व्हिडिओ येणार आहे. तर सर्व व्हिडिओ नक्की आठवणीने बघा. आणि ते सगळे व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली तुम्हाला बघायला मिळणार आहे सुप्राटेलच्या चॅनलवरती. दादाची जर्नी, दादाचं लग्न, त्याची एंगेजमेंट, त्याच्यानंतर त्याचं जर संगीत असेल तर त्याची तयारी जोरदार, म्हणजे फुल ऑन मजा येणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस आणि असेच आमच्या सोबत राहा आणि दादाच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याला गुड विशेस द्या. सो मला तर खूप इच्छा आहे म्हणजे की त्याची जी बायको आहे ना होणारी की ती सासरी आल्यानंतर माझ्या घरातला ना जसं आपलंसं करून घेतलंय सो तसंच तिने पण तिच्या घरी म्हणजे आमच्या घरी आल्यानंतर, मम्मीच्या घरी आल्यानंतर सगळ्यांना असं आपलंसं करून घ्यावं एवढीच इच्छा आहे. बाकी आमची काहीच इच्छा नाहीये. अँड आय होप ती करेल, म्हणजे मी तर तिला अप्रूव्ह केली आहे थोडीफार. सो लेट सी. प्राचीचं अप्रुव्हल आहे त्याच्यामुळेच आम्ही एवढं म्हणजे पुढे चाललो आहोत. तर एकदा बघूया सर्वांचे काय मतं निघतायत. अँड आय बिलीव्ह की 100% हीच मुलगी होणार असं. तर लवकरच कळेल, तुम्ही बघत राहा. सो स्टे ट्यून. आणि आजची व्हिडिओ मध्ये पूर्ण खूप मजा येणार आहे कारण काय छोटंसं एक प्रँक आणि सगळ्या डिटेल्स असतील. जी खरी स्टोरी असेल ती तर आम्ही तुम्हाला सांगूच, पण एक छोटासा प्रँक करायची आम्ही ठरवलंय मम्मी सोबत. सो लेट्स सी कसं असणार आहे ते. मम्मीची रिॲक्शन. नवरदेव आलेला आहे. नवरदेव कसं हसतोय काय नवरदेव कसा हसतोय. वादळापूर्वीची शांतता आहे, जाम भीती वाटते. काय होतंय सूरजला ना तुला खूप सारे प्रश्न विचारायचे दादा. मला हा काय प्रश्न विचार. गाडी फिरवत आहे दादाने दाखवण्यासाठी बघ ना सूरज वकिलाचेच कपडे घातले दांगवाला की बघ बाबा मी तर वकीलच आहे. सूरज विचार तुझ्या काय एक्सपेक्टेशन, म्हणजे तुझ्या नाही सॉरी तुला नाही, तुझं झालं आता. निखिल तुला काय काय अपेक्षा आहे मुलीकडून? तसं बघायला गेलं तर अपेक्षा असं काही नाहीये. मुलगी छान असावी, प्रत्येक ज्या नॉर्मल सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा असतात तशाच. पण तसं बघायला गेले तर मुलगी कशी असावी याचं उदाहरण असं काय देता येणार नाही. मी तर देईन की बाबा माझी जशी बहीण आहे तशीच असली तरी मला चालणार आहे, काय हरकत नाही आपली.
तुला म्हणजे असं करिअर ओरिएंटेड हवी आहे? इंडिपेंडंट असलेली कधी पण चांगली, हा. कारण की कसं राईट सगळ्या गोष्टी एक काय समतोल धरून राहतो ना, त्यामुळे इंडिपेंडंट मुलगी असलं. 4 लोकांमध्ये गेली तर 4 लोकांचे विचार 100% घेऊन गप्पा मारायला काहीतरी टॉपिक असतो घरच्या गोष्टी सोडून. त्याच्यानंतर एक स्वतःचा एक डिसिजन असावा, म्हणजे डिसिजन मेकर असेल तर अतिउत्तम. हा. या सगळ्या बेसिक असं गोष्टी मॉडर्न पाहिजे, गावाकडची पाहिजे असं काय नाही. मॉडर्न नसेल तरी बनवू आपण. हा, मॉडर्न नसेल ना तरी पण आपण तिला मॉडरेट करण्याचा प्रयत्न करू. आणि काय प्रत्येक गोष्टी वातावरणानुसार हवामानानुसार बदलतात, तर त्यामुळे काय मोठी गोष्ट नाही. वेळेनुसार बदलणं काळाची आजची गरज आहे. वकील साहेब बोलले. त्यामुळे गोष्टी या बदलत असतात, आपण त्याला हातभार लावायचा फक्त. आणि मम्मीसाठी काय अपेक्षा? मम्मी तर आमची एकदम भोळी आहे, त्यामुळे काय मम्मीच्या काय अशा अपेक्षा नाहीयेत. नाही, मुलीला जेवण बनवता नसेल येत तरीही चालेल, आम्ही तयार आहोत करायला. फक्त मुलगी समंजस असावी, इतकंच. मम्मीला सांभाळून मम्मीला घेतली. सांभाळून फॅमिलीयरच मुलगी हवी आम्हाला, की अशी नको की उगाच करायचं म्हणून चांगली दिसते छान दिसते हा. म्हणून केली, असं नाही. फॅमिलीयर असलेलं, कारण की फर्स्ट प्रायोरिटी तर तीच आहे, त्यामुळे त्या गोष्टी तर मॅन्डेटरी आहेतच. घरातल्यांशी चांगलं वागलं पाहिजे 100%. आणि नंदेशी चांगलं वागलं पाहिजे. हा महत्वाचा क्रायटेरिया आहे बाबा, की बाबा ननन म्हणजे ती ऐकू वेळ सासूला नाही विचारलं तरी चालेल, तिला पहिले विचारा. लोक बोलतील ननन अशी तर दाखवते की मी एवढी भोळी, मी एवढी चांगली. आणि मला असं वाटतंय का मुलगी छानच असेल 100%. छान. मी बघितले म्हटलं प्राचीनी बघितले म्हटलं विषयच नाही. प्राचीने तर इतकं तिचं इलॅबरेट करायला इतकं छोट्या शब्दात इलॅबरेट केलंय की माझं प्रतिबिंब तिच्यात दिसेल तुम्हाला, बस ह्याच्यामध्येच आम्ही सगळं संपवून टाकलंय. पुढचा विषय नाही, प्रश्न नाही, विचार केला पुढचा कोणता. प्राचीनी चूज केला, त्यामुळे तुम्ही बघणार आहात लवकरच, तर तुम्ही पण शुभेच्छा द्या. त्यानंतर आमच्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करा. आणि जे लोक काय म्हणतात त्याला, काय आम्हाला हे करतील, काय हेल्प करण्यासाठी येऊ शकतात, त्यांनी नक्की या. हेल्प ॲज इन जर तुम्हाला तुमचं काही प्रमोट करायचं असेल, काय करायचं असेल, कारण काय आता आमच्याकडे पूर्ण लग्नाचं सगळं माहोल असणार आहे. जो काही कोलॅबोरेशन वगैरे जे पण असणार ते आम्ही त्यांनी लवकर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे कोणाला असं नको व्हायला की आम्हाला उशीर झाला, किंवा कारण प्राचीच्या वेळी बहुतेक आम्हाला असे भरपूर एक्सपिरियन्स आले होते, भरपूर लोकांना ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती पण त्यांना आम्ही देऊ शकलो नाही. आणि त्यांचे स्किल्स आम्ही ज्यांना ग्रॅप केलं होतं त्यांच्यापेक्षा त्यांचे स्किल्स ऍडव्हान्स होते. तर त्यामुळे तुम्ही हे करा, म्हणजे आम्ही लवकर डिसाईड करता येईल. कारण का ह्या गोष्टी ज्या होणार आहेत ना, ह्या खूप लवकर होणार आहेत सगळ्या. आणि काय आम्हाला 2025 मध्ये लग्न तर करायचंच आहे. सो लेट सी कशा गोष्टी पुढे जाणार आहेत त्या. खूप टायमापासून लग्न माझं थांबलं होतं, पण आता यावर्षी विडा उचललेला आहे, सुपारी फोडणारच. यावर्षी आपलं घर पण होईल आणि सगळ्याच गोष्टी मार्गी लागतील ना. आणि आमची इच्छा आहे की आमच्या सुनेला आम्हाला नवीनच घरात आणायचंय. ते आहे, त्यामुळे आम्ही आता सध्या एकदम घाईत आहोत. सगळ्या गोष्टी एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये चालल्यात, त्यामुळे तुम्ही पण आमच्या सोबत राहा. आणि ही आहे ती मुलगी जी आम्ही निखिलसाठी पसंत केलेली आहे. आम्ही चाललो आता वरती. मम्मी खिडकीत तर नाही आहे, आता बघूयात मम्मीचं काय रिॲक्शन असणार आहे. मम्मी म्हणते शूट नका करू, मला खूप असं चुकल्यासारखं वाटतंय, कसं तरी वाटतं मला. काय नाही होतं मम्मी, तुमचे प्रश्न रेडी आहेत ना? हा आम्ही तर विचारू, तुम्ही तुमचे प्रश्न रेडी ठेवा. आहे ना नक्की? थोडेसे विचारेन, जास्त नाही. तुम्ही विचारायचे. हा नाव वगैरे सर्व विचारा, सर्व गोष्टी काय काय आवड आहे निवड. काय ते विचारायचं. हा नंतर आपल्याला वेळ नाही. तिला आता 2 मुलं अजून बघायची. आणि ही माझी मम्मी, हा माझा भाऊ, तो आमचा विस्की. ओके, आता तुम्हाला विचारा काय विचारायचे प्रश्न, तुला विचारायचे असतील काय, म्हणजे डाऊट्स असतील. आपण सुरुवात करू दे.
बोलते तुझं काय तुम्ही सुरुवात तर करा. तू विचारतो तिला काय विचार ना की काय करते घरी कोण झालं कुठे झालं अडीला पाटे नेरुळला. घरी कोण कोण असतं घरी बहीण आहे मम्मी आणि पप्पा. बहीण ॲडव्होकेट आहे. हो का हां लहान आहे एकच वर्षांनी लहान आहे. छान तुझा इंटरव्ह्यू घेते घाबरली बिचारी माझी मम्मी. काय आलं मम्मी एवढं काय घाबरताय? कॅमेरा ऑन ठेवला म्हणून चालू. डॉक्टरांची भीती वाटते. मी म्हणून तुम्हाला गोळ्या नाही देणार आणि उलट जिथे गोळ्या काम नाही करत तिथे फिजिओथेरपी काम करतं. मी तर तुम्हाला मोस्टली गोळ्यांपासून नाहीच अवॉइड करायला सांगणार. ते कोरोना माहिती मला इंजेक्शन पण नाही बिलकुल नाही. सगळं नीट एक्सरसाइज करून मशीन लावता. तुमची अपेक्षा काय तुमची अपेक्षा काय काय मम्मी? मला म्हणजे काय नाही अशी आपल्या घरात शोधणारीच हवी आहे. बाकी काही नाही. शिक्षण वगैरे असते. गोरी पण आहे का नाही? मग बरोबर शोधली का नाही आम्ही? आणि एवढं शिक्षण केलं म्हणजे घरी थोडी बसणार आहे. सकाळी 11 वाजताच निघते. होम व्हिजिट असतात बाकी ठिकाणी आणि क्लिनिक आहे स्वतःचं. हो करायची ना सर्व कडधान्य घेऊन या. त्याला काय विचार आपण ओळखायला लावू नको. कोणते वटाणे कोणते हिरवे वटाणे कोणती चवळी. जेवण बिवण याची काय अपेक्षा आहे काय नाही. मी आहे तोपर्यंत मी करू शकते सर्व. मग जेवणाची काहीच अपेक्षा नाही. मी बोलणार होतो तिला आमच्यासाठी जेवण बनवावं लागेल म्हणून. जेवण मी बनवेल. तिने वाढलं केलं तरी बस झालं आपल्याला. बाकी काही नको. निखिल तुझे काय प्रश्न? निखिल तू विचार. मम्मी तुमचं काय मत आहे? आवडते नाही आवडते? मम्मीने अजून हो नाही म्हटलंय. मम्मी सांगा तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कशी वाटते मुलगी? आवडली मला. छान वाटते. गाणं बोलून दाखवायला सांगा. एवढी काय आपण आपल्या हे ओल्ड फॅशनचे थोडी नाही केली. ओल्ड फॅशन नाहीये मी. हो माझे विचार म्हणजे छान आहेत. असे गावंढळ असे विचार नाही आहेत माझे की मुलींनी हे केलं पाहिजे ते हे करू नये ते करू नये असं काही नाही. मला काम पुसलं. निखिलचे प्रश्न विचारायचे वारी. कपडे बिपड्यांचं नाही नाही तसं काही नाही. माझी मुलगी जसं घालते तसंही घालू शकते. आणि छान राहायचं. छान एकदम मस्त. चार लोकांमध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे की कोण आहे म्हणून. म्हणजे नेहमीच असं पंजाबी ड्रेस वगैरे अशी साडी बिडीची अपेक्षा नाही ना? फक्त आपलं काही लग्न कार्य असेल तेव्हा साडी घालायची. इतर वेळी तुम्ही काही वेळ गेले तर काही नाही पाहिजे. माझं असं काही नाहीये. मुलांना असं आवडलं वगैरे तुमचं कसं शिक्षण वगैरे व्यवस्थित असलं हे असेल बाकी काय हरकत नाही. कसं एकमेकांना शोभलं पण पाहिजे ना असं व्यवस्थितपणा. शिक्षण हे जावई म्हणतं तेच म्हणजे हो व्यवस्थित एकदम त्याच्यामुळे आम्ही काहीच विचारलं नाही तेव्हा. पण म्हणजे माझं पण काही नाही. माझा एकुलता एक मुलगा एक मुलगी आहे. दोघं. आमचं कसं शॉप आहे तो पण आता ॲडव्होकेट झालाय वगैरे. बाकीचं आमचं फॅमिली आमची छोटीशीच आहे. आता आमची काय काय अपेक्षा आहे ते आम्ही सांगून देतो. मेन तर मम्मीची काळजी घेणारी पाहिजे. ठीक आहे. निखिलची काळजी. निखिलला सर्व गोष्टी वेळेत लागतात तेवढं काळजी घेणं पाहिजे. आणि आमच्या विस्कीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आमच्या मम्मीला प्रत्येक महिन्याला डिमांडला जायला लागतं. येत नाही कोणी. हा तर येत नाही. मला सोडतो आणि फक्त बिल करायला येतो. हा स्कूटी चालवता येते? नाही. मग स्कूटी शिकवू आपण. मग मम्मी सोबत स्कूटी करते. शिकून टाकेल चालेल. चहा बनवता येतो का? हो आम्ही चहा बनवता येतो. काही आलं ना आले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मम्मी शिकून देईल. मुलींना काय आधी काही येत नसतं. नंतर झाल्यानंतर बरोबर करतात. थोडं थोडं केलं तरी पण झालं. चला आपण आता सर्वांचा वोट घेऊया. ठीक आहे. मम्मी तुमचं काय? येस नो? छान आहे. निखिलसाठी आवडली आहे मला. प्राची तुझं? मी चांगली. तुझं येस आहे. निखिल तुझं? प्राचीचं
तिने काहीतरी म्हणजे सगळं तुझी परीक्षा घेऊनच तिने आमच्या हो. परीक्षा आणली आहे तुला. बरोबर सगळं विचार. तू आणते म्हटलं तू काहीतरी पास करूनच माझ्यापर्यंत आणशील. निखिल तुझ्याकडून? मला तर हे दोघींना पसंत, मला पण पसंत. आणि आता शेवटचं मत माझ्याकडून पण थम्सअप आहे, मला पण आवडलेली आहे मुलगी. तिचं तर ती सांगेल ना आपल्याला. आता आपण असं आपण लगेच सांगितलं ती पण नाही का लगेच सांगू शकत. काय विचारायचं? ती निखिल आवड. मम्मी बोलते आपण कसं बसल्या लगेच सांगितलं म्हणून, मग तसं ती पण सांगू शकते ना हो किंवा नाही. ती पण निखिलला भेटवेल ना तिच्या आई वडिलांची. आता तुला कसं वाटलंय? आता सांगा. साधं सिंपल, मला सिंपलच राहायला आवडतं. आवडत नाही जास्त, आणि जास्त हिने केलं ना मला असं घाम फुटतं, कसं तरी होतं. जास्त मेकअप करते का ती तुमचा? नाही कुठे जाताना बस मी हे लावते कुठे करत जाते. मम्मीला उलटी येते मग तेव्हा. हो हा. मला उलटी येते, माझं नको करू, माझं डोकं दुखते, माझं नको करू. हेवी वाटत असेल ना. सवय नाही ना मला. त्याने काय करायचं नसतं म्हणून. परंतु तुम्ही बघितलं निखिलची जी आता न्यू लाईफ होणार आहे त्याचा फर्स्ट चॅप्टर सुरू झालेला आहे. अँड तुम्ही बघितलं जसं कॉन्व्हर्सेशन जे झालं मम्मीसोबत, मम्मी कशी रिॲक्शन होती मम्मीची. अँड आम्ही मम्मीला असं खोटं बोललो होतो आणि ॲक्च्युली तुम्हाला पण आम्ही तेच सांगितलं होतं. मग आता रिव्हील करूयात काय आहे ॲक्च्युअल स्टोरी त्यामागची. ते की असं होतं की दादानी आम्हाला सगळी स्टोरी सांगितलेली, अशी अशी मुलगी आहे मला, आम्ही दोघं आता बोलतोय वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मग आम्हाला तर ती मुलगी पटली, आम्ही एकदा भेटलो, आम्हाला आवडलेली होती, पण घरी सांगायचं होतं. तिने तिच्या घरी सांगितलेलं आहे, दादा भेटून आलेला होता आणि आम्हाला सुद्धा आपल्या घरी सांगायचं होतं. मम्मीची रिॲक्शन बघायची होती. सो त्यासाठी आम्ही असा विचार केला की मम्मीला पहिल्यांदा एकदा थोडासा बॅकग्राऊंड देऊन हे बघूया की मम्मीची काय रिॲक्शन आहे. कारण की आम्हाला हे तर माहिती होतं की जर आम्ही आणली कुठून, मम्मी म्हणजे दादानी जर शोधून आणली असेल तर मम्मी होच बोलणार आहे. बट तरी आमची अशी रिॲक्शन होती, बघायचं होतं आम्हाला मम्मीकडनं की मम्मी कशी रिॲक्ट करते जर असं काही असेल सिच्युएशन तर. सो म्हणून आम्ही असं पहिल्यांदा सगळा माहोल बनवला की मॅट्रिमोनियल साईटवरती बघितली आहे, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मग तिला असं दाखवलं की मॅट्रिमोनियल, म्हणून मम्मी असे वेगवेगळे प्रश्न विचारत होती तिला आणि सगळ्या गोष्टी आम्ही विचार केल्या. बट येस, ॲट दी एंड आम्ही मम्मीला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तर खूप गोष्टी झाल्या ज्या आम्ही शूट नाही केल्या कारण की त्या खूप पर्सनल होत्या आणि ते एन्व्हायरमेंटच असं झालेलं, सगळे लोक एवढे खुश होते. सो आम्ही मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि सगळे गप्पा मारत बसलो होतो. सो खूप 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 मजा आली, मस्त वाटलं. आम्हाला भेटलं ते आमच्या दोघांना पण ती खूप आवडली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मम्मीला सांगितल्यानंतर मम्मीला सुद्धा ती खूप आवडली. तिचं रिॲक्शन मम्मीचं खूप छान, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते समजून येईल मम्मीचं किती छान रिॲक्शन होतं ते तिला बघून. मम्मी खूप म्हणजे खूपच खुश होती. आणि दादाने असं अचानक बॉम्ब फोडलाय आमच्या, म्हणजे ह्या गोष्टींना खूप वेळ नाही झालाय. हा व्हिडिओ शूट करतो त्याच्या म्हणजे 2-3 आठवड्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आय गेस. 2-3 आठवडे झाले. सो सगळ्या गोष्टी फटाफट होत्या. या ब्लॉग मध्ये तुम्हाला मे बी तिचा फेस रिव्हील नसेल झाला, बट जो नेक्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिचा फेस नक्की बघायला भेटणार. फॅमिलीला तर आता सध्या सांगतोय, अजून फ्रेंड्सला सुद्धा सांगितलेलं नाहीये. तर दादाच्या फ्रेंड्सला सुद्धा सांगायचंय, सगळ्यांनाच सांगायचंय म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रिपरेशनला लागायचंय. दादाचं लग्न आहे, खूप तयारी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही राहिलंच आमच्यासोबत, आमच्या शॉपिंगमध्ये, आमच्या इव्हेंट्समध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये. तो अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.